एकाच गोलमध्ये मार्कवरती सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मैदानामध्ये आपण पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मात्र गोलमध्ये मार्कवरती सज्ज होत आहे. तेजस फक्त उजव्या बाजूने मात्र हा चेंडू वाईट जरूर पाहावी लागेल. ऑप्टिकच्या बाहेर आहे पण ते सांगत असताना वाईट वरती अंकित होत असताना आम्हाला पाहायला मिळते. हा फटका अत्यंत शुद्ध आहे, कॉपी बुक स्टाईल आहे. जणू की या फटक्याचा घरून अभ्यास करून आले घनश्याम शिंदे. रिव्हर्स खेळले आणि भरपूर मोठी गॅप होती ती यंदाचा मोसम संपूर्णपणे गाजवलाय रॉयल सायन्स संघाने. स्वर्गीय नामदेव 2019 चा विजेता संघ रॉयल सायन्सची खूप चांगली कामगिरीच्या माध्यमात आपण पाहिली आणि तेच स्वप्न पुण्याला घेऊन कल्याण नगरीमध्ये आले. UCC ग्रुप यांच्या विद्यमानात असणारे हे भव्य दिवस स्पर्धा विज्ञान दर्शक येते. त्याच्यामध्ये हा चेंडू ऑफ साईडला खेळण्यात एकच धाव या चेंडूवरती घेतली जाईल. धावसंख्या एका धावेने 7 आकड्यावरती येते. 7 धावा धावफलकावरती लगवल्या जातात. पुन्हा एकदा आपण त्यांच्या उजव्या बाजूने विकेट. हा चेंडू झाली पंचाकडे मात्र जोपर्यंत एकच दहावी कंप्लीट केली जाईल एकापेक्षा जास्त ओंकार विपक्ष सुरू मैदानामध्ये असताना रिपो आहेत क्षेत्ररक्षण प्रत्येक फिल्डिंग वरती 9 आकड्यावरती पहिली ओव्हर मैदानामध्ये सुरू आहे. 9 धावा फटकावरती लगवले गेले प्रतिफटका तुम्ही सीमा पार जातोय 4 धावांसाठी. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला घनश्याम शिंदेच्या माध्यमातून. ही ओळख आहे घनश्याम शिंदेची आणि ती मात्र ओळख मैदानामध्ये पटवून देतोय प्रेक्षकांना आणि समोरच्या संघाला. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 13 आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ क्रिकेटचा हा अटक क्रिकेटचा हाऊस. हा चेंडू आदलोके लॉंगॉनला खेळतात आपण ती फटका क्षेत्ररक्षक मात्र तैनात होते. पहिल्या प्रयत्नात थोडंसं कमाल झाल्यामध्ये सेकंड अटेम्प्ट तुला उचललं लगेचच फेकी केली आरूकडे. षटकामध्ये मात्र गोलंदाज अरुण आहे. आरूकडे व्हेरिएशन आहे, आरूकडे क्षमता आहे, आरूकडे गुणवत्ता आहे. मात्र ते सिद्ध करून दाखवावे लागेल सामन्यामध्ये कारण की समोर रॉयल सायन्सचा बलाढ्य संघ आहे. साईडला 15 आकड्यावरती यावेळेस मात्र वाईट +4 5 धावा धावफलकावरती अंकित होत आहेत. वाईट चेंडू होता धरून देखील बीट झाले आणि 5 धावांनी धावसंख्या धावफलकावरती म्हणजे 20 आकड्यावरती. घेत आहेत मात्र 21 धावा मात्र जोपर्यंत घेतली जाईल धावसंख्या धावफलकावरती 21 आकड्यावरती 21 धावा आतापर्यंत लगवल्या गेल्यात. अरुण षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आहे. त्यावेळेस मात्र खेळ टिकला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अरुणच आहेत ते देखील पुढे फिल्डिंग केलेली आहे अरुणच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये कराव देत आहेत. करव पाटील दुसऱ्या धावफलकावरती धावसंख्या धावफलकावरती आपल्या गोलंदाजीचा अनेक वेगवान गोलंदाज आहे त्याच्याकडे नक्कीच गुणवत्ता आहे. ज्यावेळेस मात्र हा चेंडू चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला तर पाटीलला नक्कीच कोण विसरेल आणि अन्य दोघं देखील कोण विसरेल कारण की ज्यावेळेस नामदेव निर्देशकामध्ये दोघांनी बॅटिंग केली होती अप्रतिम फलंदाजीच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर देखील सुरेख अशी दोघांच्या माध्यमात आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. त्यावेळेस माझा रिव्हर्स खेळता क्षेत्ररक्षक आहेत दीपू आहे तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. खेळ संपला पहिल्या या 2 षटकांचा आणि पहिल्या 2 षटकांच्या धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 23 आकड्यावरती 23 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्या.
यावेळेस मात्र सुरेख फटका आहे. आनंद लोकेच्या बॅट मध्ये खूप मोठा गॅप होता, तर त्या गॅपचा मात्र संपूर्णपणे फायदा घेतला. चुनी सीमापार 4 धावांसाठी. पुढे आता गोलंदाज राऊंड विकेट. खेळताना खेळतात फिल्डर आहेत. एकच धाव मात्र गंभीर केली जाईल. धावसंख्या आहे धावफलकावरती 28 आकड्यावरती 28. 28 धावसंख्या धावफलकावरती लगवली गेली. त्यांनी षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आहे आणि खूप चांगली गोलंदाजी फेरीच्या माध्यमातून आम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. क्लॉकनुसार शेवटचा सामना रॉयल साई सिटी विपक्ष कोलकाता. सज्ज गोलंदाज उजव्या बाजूला पंचांच्या बॅटअप राऊंड विकेट. त्यावेळेस मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. नक्कीच खूप लांब होता अंगापासून देखील अटॅक केला करणने. त्याच्याकडे राऊंड विकेटचा मारा करतात. मात्र पंचांचा इशारा येतो वाईटचा. मात्र चेंडूला ऑफस्पिनच्या बाहेर पिचिंग केले जाते. गोलंदाज सरीच्या माध्यमातून सामना क्रमांक मैदानामध्ये 5 सुरू आहे. त्यावेळेस मात्र टॅप करता समोरक्षक आहेत. एकच धाव मात्र चेंडूवरती घेतली जाईल. एका धावून दाखवल्यात वाढेल आणि 31 या आकड्यावरती आम्हाला धावसंख्या पाहायला मिळते. संघटनामध्ये मैदानामध्ये सुरू असणारा हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर सीमापार निघून जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या 35 या आकड्यावरती. असेल हे चांगल्या पहिल्या 3 षटकाचा आणि पहिल्या 3 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर 36 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. रॉयल साई सिटी विपक्ष कोलकाता असं सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जर पाहायला गेलं तर मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांची खूप प्रमाणात गर्दी आहे. यावेळेस मात्र चांगला फटका आहे गॅपमधून 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावरती 40 आकड्यावरती. यावेळेस मात्र नक्कीच पाहायला मिळते. नक्कीच फुटबॉलचा वापर केला जातो. तोपर्यंत एक धाव तशी वेगाने कंप्लीट केली जाईल. स्लॉग ओव्हर आहे. आता मारीची षटक आहे. एक चौकार आला. धावसंख्या मात्र 41 आकड्यावर आम्हाला पाहायला मिळते. आनंद लोके गरम पाटील वेळी मैदानामध्ये आहे. दोघांकडे क्षमता आहे आणि मात्र ती क्षमता मात्र सिद्ध करतात मैदानामध्ये. दिवेश मात्र गती परिवर्तन करतोय. एकदा कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी येतील का नकार देत आहेत. एकच धाव असेल. एका धावेची धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे प्रयत्न होता. मात्र चेंडू कमी गतीने फेकला होता गोलंदाज दिवेशने. त्यामुळे मात्र बीट करून जातोय आणि लोकेला पुढे सरकले. फलंदाज जरूर पाहत असतील. पुढे आल्याच्या नंतर पाठीमागे वळून देखील पाहत नाहीयेत कारण आणि पाहत होत आहेत. मोठा धक्का लागतोय रॉयल साई संघाला. फरक पाडेल बॅक टू द पवेलियन. फलंदाज मैदानामध्ये अनय कुमार यावेळेस मात्र टीमस्कूप करायचा प्रयत्न होता. एकच धावेची इकडे जाईल. 43 आकड्यावरती एक चेंडू होते पिछल्या काय षटकातील. आपल्या मार्फती उजव्या बाजूने राऊंड विकेट. चुकी होते. चुका केल्या जातात मैदानामध्ये आणि चुकी करून धावांमध्ये व्हाईट प्लस 1 असे 2 धावा दाखलकावरती अंकित. धावसंख्या 45 आकड्यावरती धावसंख्या येत असताना यावेळेस माझा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र प्रयत्न होते बॉलवरती. दुसरी धाव कंप्लीट झाली का
पाहिजे. तर तिसऱ्या पत्त्यांना प्रेशर काढायचा आहे. तर नक्कीच 10-3 तिसऱ्या पत्त्याला नक्कीच पंचांना आग्राम क्रिकेट दोन्ही फॉर्मॅटचा प्रचंड अनुभव असणारे खेळाडू मैदानामध्ये आहेत. तर नाशकातला अरुण पुणे सध्याच्या मार्कवरती मात्र हा चेंडू काय जरूर पाहावी लागेल. पंचांना व्हाईट बॉल आणि स्टिकच्या बाहेर पण चेंडू क्रीज केला लागेल. पंचांचा इशारा लगेच केला जातो म्हणजे व्हाईट बॉलचा. कबड्डी एक गोलंदाज उजव्या बाजूने पंचांच्या बॅट ऑफ क्राउडची निर्माण आहे. मात्र हा चेंडू समोर घेत असे दर्शक आहेत. प्रणयला जर पाहायला गेलं तर प्रणय ज्या ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतो ती ऍक्शन देखील वेगळी आहे आणि प्रणयकडे प्रचंड वेग देखील आहे आणि वेरिएशन खूप आहे प्रणयकडे. प्रणयची गोलंदाजी आपण जर पाहायला गेली तर मानसिक क्रिकेटमध्ये जर पाहिली मात्र उद्ध्वस्त अरुण मात्र बाद होतोय. अरुण पहिल्याच चेंडू फेस करत होता आणि मात्र बाद होतो. टॅकआउट वरती बाद होतो अरुण. पहिला मोठा धक्का लागतो फलंदाजी करणाऱ्या उपकार संघाला. फलंदाज साहिल धावसंख्या 2 मोठ्या पुण्याला पंचांच्या उजव्या बाजूने यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू फेकला जातोय. खूप चांगली गोलंदाजी आणि बॅट्समनच्या पायामध्ये विडे ढोकायचं काम केलं जाते. गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून प्रचंड वेग आहे प्रणयकडे आणि वेगाचा मात्र वापर करतो मैदानामध्ये. डॉट बॉल फेकला जातोय. धावसंख्या 2 आकड्यावरती. यावेळेस मात्र फलंदाज बाद. आणखीन एक दांडी गुलवते आणि आणखीन एक धक्का लागतो ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या ओंकार संघाला. ते तिथून नॉनस्ट्राईकला उभे आहेत. जिंकून स्ट्राईक आली आहे मात्र स्ट्राईक मिळत नाहीये आणि आता पण दुसरा धक्का लागतो. दोन्ही खेळाडू देखील थेट फलंदाज तिथे होते मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती. तर गोलंदाज सुजल पुण्याच्या बाजूने उजव्या बाजूने प्रणय खूप चांगली गोलंदाजी करायला मिळते प्रणयच्या माध्यमातून आपल्याला. एक चेंडू शिल्लक आहे षटकातील. पहिले प्रणयचं धावसंख्या 2 या आकड्यावरती स्थिर पाहायला मिळते. धावसंख्येला थांबा लावायचं काम प्रणयच्या माध्यमातून केलं जाते. बाहेर असतील वाईट प्रेशर पंचांचा. धावसंख्या 3 या आकड्यावरती. एक अगदी वेगळी ऍक्शन आहे गोलंदाजी करण्याची. त्याच बरोबर जर पाहायला गेलं तर वेग देखील आहे गोलंदाज प्रणयकडे. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पुण्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. एक भव्य दिवशी स्पर्धा आहे. भव्य दिवसाचं आयोजन आम्हाला पाहायला मिळते स्पर्धेचं. सध्या होते गोलंदाज हा चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मात्र तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. एकच धावून धावसंख्या एकूण 4 इथे आकड्यावरती ते आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा निघून गेल्या. हे समजा पहिल्या षटकाचा आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. लक्ष आहे संघासमोर 47 धावांचा. 4 धावा झाल्यात आणि 41 धावांच्या अजून कल्याण वेळचा एक झोपेच्या बिल्डर तुम्ही बघितला का? यावेळेस मात्र व्हाईट बॉल यावेळेस मात्र सुरेख फटका सीमापासून 4 धावांसाठी 10% धावफलकावरती मध्ये चौकाने वाढीची म्हणजे 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. अशा प्रकारचे जर फटके येत राहिले तर संघ विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार नाहीये. त्याच प्रकारचे फटके यायला हवेत. जिंकत असेल तर वाईटचा इशारा पुण्याच्या पंचांचा सुटला जातो. धावसंख्या 10 या आकड्यावरती 10 धावा आतापर्यंत फलकावरती लगवल्या गेल्यात. क्रमांक मैदानामध्ये पहिले मार्गस्थ आहे 10 धावा. दुसरीकडे मार्गस्थ आहे फलंदाज बाद. यष्ट केले जात आहेत. कमबॅक करतात घसरगुंडच्या मैदानामध्ये. लवकर आल्यानंतर मात्र बोल्ड केले जाते फलंदाजाला.
धावसंख्या 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोष्टी सगळे मार्कवरती आपल्या नवीन फलंदाज दीड एक धाव विकली जाईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल की म्हणजे 11 आकड्यावरती. धावसंख्या 11 आकड्यावरती पाहायला मिळते. नंतर रक्षण सिद्ध सध्या उद्या जाणार गोलंदाजी मार्कवरती. त्यावेळेस मात्र व्हाईट बॉल पुन्हा एकदा खराब गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 12 आकड्यावरती येते. अचानक येतात एकच धाव मात्र कंप्लीट केली जाईल. एका पेक्षा जास्त असेल एका धावेला धावसंख्या पुन्हा वाढेल पुढे जाईल ती म्हणजे 13 आकड्यावरती. सुलभ करायचं दुसरं सुरू आहे मैदानामध्ये. यावेळेस मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. सीमावर निघून जाईल 4 धावांसाठी. लवकर धावसंख्या वाढेल. धावसंख्या एकूण पाहायला मिळते आपल्याला 17 आकड्यावरती. 47 धावांचं लक्ष असताना 17 धावा लगवल्या गेल्यात. अजूनही 30 धावांची गरज आहे विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत 13. स्वीप करायचा प्रयत्न होता आणि फलंदाज देखील बाद होत आहेत. खेळ संपला पहिल्या 2 षटकांचा. येणारे 12 चेंडू 30 धावांची गरज. 15.00 सरासरी मात्र मेंटेन करावी लागेल प्रति षटकामागे. सामना जिंकायचा असेल तर ओंकार संघाला. आणि हे मात्र फार इंडियन असलेले संघाचे संघनायक आमच्या व्यासपीठाच्या बाजूने उभं राहायचं आहे. खेळ होता एकदा कंप्लीट झाली आहे. 11 मात्र करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत समोर डीपमध्ये. एकच धाव मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्या दाखवण्यावरती मात्र एका धावेने पुढे सरकते ती म्हणजे 19 आकड्यावरती. 28 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. इतका चांगला फटका होता तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र दाखवण्यावरती ती म्हणजे पाहायला मिळत आपल्याला 20 या आकड्यावरती. अजूनही 27 धावांची गरज आहे. चेंडू आहेत 8 शिल्लक आणि धावांची गरज ती म्हणजे 27. यावेळेस मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमेवर देखील जातोय 4 धावांसाठी. आकड्यावरती आहे. त्या मागे समोर खेळतात जास्त बॉलर खेळायचा प्रयत्न होता. एकच धाव मात्र चेंडूची कंप्लीट केली जाईल. धावसंख्या झाली 25. शेवटचे 6 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजे मैदानामध्ये पाहायला गेलं तर 22. 6 चेंडूमध्ये 22 धावांची विजयासाठी गरज आहे. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल? 6 चेंडूमध्ये 22 धावा हव्यात विजयासाठी. धावांची गरज मात्र मैदानामध्ये 22. मात्र अठरा खेळतात. एकच धावा आहे. 5 चेंडूमध्ये 21 धावांची गरज विजयासाठी. समीकरण मात्र थोडस कठीण होते फलंदाजी करणाऱ्या ओंकार संघासाठी. तर विनंती करतो मी DC संघाच्या संघनायकाला ते आपण लगेचच द्या कारण की लगेचच टॉस होईल ते लगेच सांगण्याला सुरुवात होईल. त्यावेळेस मात्र चांगली सुटला जातो. अभिजित अप्रतिम गोलंदाजी करतायत. चेंडू आहे 4. शेवटची गरज मात्र 21. 4 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. अशक्य समीकरण पाहायला मिळते. मात्र कोणतीही गोष्ट शक्य किंवा अशक्य नसते क्रिकेटच्या खेळामध्ये. त्यावेळेस मात्र रिव्हर्स खेळाचा प्रयत्न होता. अपील झाली बॉलकडे आणि मात्र
3 चेंडू 21 धावांची गरज. फक्त चेंडू फेकायचे आहेत अभिजितला. सामना संपूर्णपणे रॉयल साईज बाजूने झुकलेला आहे आणि तो मात्र फलंदाज बाद होत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावांची गरज 21. तर टॉससाठी यायचं आपण आमच्या कमिटी मागच्या बाजूने उभे राहा. नाही मात्र यांनी सामन्याला सुरुवात होईल. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 21 धावांची गरज. सामना संपूर्णपणे एकतर्फी. एका बाजूला झुकलाय. वाईट बॉल. एक चेंडू फक्त फेकायचा आहे लिगली. चेंडू फेकलाय. सामना जिंकलाय तर म्हणजे रॉयल सायन्स संघाने. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण टॉससाठी या लगेचच रॉयल सायन्स सिद्धी आणि DCC तर मॅन ऑफ द मॅच